नमस्कार बाळांनो, मी तुमची आजी बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत करते. बरं का मुलांनो, आज मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या जन्माची कथा सांगणार आहे. आवडेल ना तुम्हाला गणपती बाप्पाची कथा? तर ही कथा आहे पुराणामधली शंकर पार्वती यांच्या मुलाची गणपतीची ही कथा आहे. आज मी तुम्हाला ती कथा सांगणार आहे. मुलांनो, लहान मुलांसाठी सुंदर आणि सोपी गणपती बाप्पाची जन्माची गोष्ट. तर काय मुलांनो, एकेकाळी पार्वती माता कैलास पर्वतावर राहत होत्या. एक दिवस त्यांना स्नान करायचं होते, पण बाहेर कोणीही पहारा देत नव्हतं. मग काय करायचं? पार्वती माता विचारात पडली, आता कसं करायचं? आपण जर स्नानाला आत गेलो आणि बाहेर पहाऱ्यावर कोणी नाही आणि कोणीतरी आत आलं म्हणजे? मग त्यांनी काय केली, एक युक्ती काढली. त्यांनी असं विचार केला की की मी माझंच एक छोटंसं बाळ तयार करते आणि तो माझा पहारा देईल. पार्वती मातानी आपल्या अंगावरील उठण्यापासून एक सुंदरसं बाळ तयार केलं आणि त्यात प्राण फुंकले, म्हणजे त्याला जिवंत केलं. ते बाळ लगेच जिवंत झालं आणि दुडू 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 इकडून तिकडे तिकडून इकडे पळायला लागलं. मग पार्वती माताला खूप 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 आनंद झाला. त्या काय म्हणाल्या, अरे बाळा, तू माझा मुलगा आहेस, मी आता स्नान करायला जाणार आहे आणि तोपर्यंत तू काय कर, दारावर पहारा कर, कुणालाही आत येऊ देऊ नकोस. मग तो बाळगुणी होता, आज्ञाकारी होता. तो काय म्हणाला, बरं आई, ठीक आहे, मी कुणालाही आत येऊ देणार नाही. मग काय झालं असेल बरं सांगा? तर मग काय झालं, थोड्या वेळाने तिथे भगवान शंकर आले. कोण आले? भगवान शंकर, त्या बाळाचे वडील. मग त्यांनी काय केलं, ते भगवान शंकराला काहीच माहित नाही ना इथं पार्वती मातानी छोटंसं बाळ तयार करून पहाऱ्यावर ठेवलेलं आहे म्हणून. ते आपले आले आणि तडक आत जायला निघाले. काय झालं, त्या बाळाने त्याला अडवलं. भगवान शंकराला त्या बाळाने अडवलं आणि ते बाळ म्हणालो, माझी आई स्नान करत आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही. भगवान शंकर म्हणाले, अरे मी ह्या घरचा स्वामी आहे, मला आत जाऊ दे. पण बाळ काही ऐकायला तयारच नव्हतं. हे पाहून भगवान शंकरांना खूप राग आला आणि त्यांनी रागात त्या बाळाचं डोकंच उडवलं, मुंडकंच उडवलं. बाबा, घाबरू नका रे बाळानो, घाबरू नका. मग काय झालं, तो त्या बाळाचं डोकं उडवलं आणि आत गेले शंकर भगवान. थोड्या वेळाने पार्वती माता, त्या बाळाची आई, बाहेर आली आणि तिनं बाहेर आल्यानंतर पाहिलं की आपलं बाळ खाली पडलेलं आहे आणि त्याचं धडावरती डोकंच नाही आहे. आणि मग पार्वती माता जोरानं रडू लागल्या आणि म्हणाल्या, माझ्या बाळाला जिवंत करा, नाही तर मी रागवेन, मी ही सर्व सृष्टी नष्ट करेन. म्हणून त्या शंकर भगवानासमोर विनंती करू लागल्या की माझ्या बाळाला तुम्ही जिवंत नाही केलं ना, तर मी पूर्ण सृष्टी नष्ट करून टाकणार आहे. भगवान शंकर काय करावं ह्या विचारात पडले. आता त्यांना पार्वती माताने तर त्यांना आता सांगितलं की नाही केलं तर तुम्ही सृष्टी हे करणार. आता भगवान शंकर विचारात पडले, मी आता बाळाला कसं जिवंत करू, बाळाचं डोकं कुठून आणू, मी डोकं कुठं जाऊन पडले की काय नाही की मला कळणं झालंय, मी बाळाचं डोकं कुठून आणू. मी जर डोकं नाही आणलं, बाळाला जिवंत नाही केलं तर पार्वती माता पूर्ण सृष्टी नष्ट करणार. म्हणून मग त्यांनी काय केलं, भगवान शंकरांना आपली चूक समजून आली. मग त्यांनी काय केलं, आपल्या गणांना, गण म्हणजे त्यांचे सेवक, शंकराच्या सेवकांना गण म्हणून म्हणतात, त्यांनी आपल्या गणांना बोलून घेतलं आणि सांगितलं, अरे तुम्ही उत्तर दिशेला जा आणि तिथं तुम्हाला
जो प्राणी आपल्या बाळाकडं तोंड करून झोपलेला नाही त्याला काही करू नका, आणि जो प्राणी आपल्या बाळाकडे पाठ करून झोपलेला आहे त्याचं डोकं तुम्ही घेऊन या, म्हणजे मी पार्वतीच्या बाळाला जिवंत करतो. मग काय झालं, गण उत्तर दिशेला हुडकत निघाले. पाहायला गेले सगळे प्राणी, सगळे पक्षी. त्यांनी पाहिलं, वानर पाहिलं, वाघ पाहिला, सिंह पाहिला, हरण पाहिला, झेब्रा पाहिला. सगळेजण आपल्या बाळाकडं तोंड घेऊन आपल्या कुशीत घेऊन झोपलेले. मग अजून हुडकत 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 गेल्यानंतर त्यांना तिथं काय दिसलं, एक मोठा हत्ती दिसला, आणि तो हत्ती आपल्या बाळाकडे पाठ करून झोपला होता. मग त्यांनी काय केलं, त्या हत्तीच्या पिल्लूचं डोकं घेऊन शंकर भगवानाला दिलं. मग शंकर भगवानानी त्या हत्तीचं डोकं त्या पार्वती मातेच्या बाळाला लावलं आणि बाळाला पुन्हा जिवंत केलं. पार्वती माता खूप 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 आनंदली. मग त्या भगवान शंकराला म्हणाले, आजपासून हा माझा पुत्र आहे बरं का. त्यांनी त्याचं नाव ठेवलं गणपती बाप्पा, आणि वरदान दिला. कोण दिलं, शंकरांनी त्या बाळाला वरदान दिलं की कोणतंही शुभ काम सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाईल. मग म्हणूनच गणपती बाप्पाला म्हणतात विघ्नहर्ता. विघ्नहर्ता म्हणजे काय माहिती आहे का बाळांनो, म्हणजे जो आपल्यावरती जे संकट येतं ना त्या संकटाला दूर करणाऱ्याला विघ्नहर्ता म्हणतात. मग त्यांना गणपती बाप्पाला शंकराने वरदान दिलेलं होतं की तू कुणावरही आलेलं संकट दूर करशील, त्यातल्या त्यात तू छोट्या बाळांचं संकट तर नक्कीच दूर करशील, आणि तुला प्रथम पूजनाचा अधिकार मिळेल. कुठलीही पूजा करताना प्रथम तुझीच पूजा केली जाईल. म्हणून सगळेजण आनंदानं म्हणतात गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला आवडली का हे स्टोरी बाळांनो? आवडली म्हणलं तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि मला लाईक पण करा, शेअर पण करा, म्हणजे मी तुम्हाला अशाच नवीन नवीन कथा आणून ऐकवेल. धन्यवाद बाळांनो.